होते. शेतकऱ्यांच्या चाकोनी कापण्या कापायचे आणि आम्ही 4 दिवस घालतो. इथं काहीतरी 200-300 मेळावा झाला. त्याच्यामध्ये मला शिव्या दिल्या गेल्या, माझ्यावर टीका केली. मी जातीवादी आहे, पण मला ओपन समाजाची इथं 25% लोक आहेत की मास्तर बोलावलं आणि याच्या महिलांना यांचा मी राखत आहे. माझा नादाला लागू नका, माझा नाद करू नका. तुम्ही नाद करा, पण माझा गोरगरीब जनतेचा नको ना. अरे कशाला माझ्या ठिकाणी का मी नाही तुमचं करणार. माझा मुलगा सांगतोय, ज्या टायमाला मला अटक झाली त्या टायमाला माझ्या महिला अटक होत्या. आणि मी काय करतोय, मी जनतेसाठी, सर्व सामान्य जनतेसाठी, सर्व जाती धर्मासाठी काम करणारा मी माणूस आहे. अरे अपघात झाला तिथे मला अटक केली. माझ्या हातामध्ये गेला घातलं, पण मास पेटीमधून या माझ्या नारी त्याचा उत्तर दिल्याचं काय माझ्या महिलांचे. तुम्ही किती माझा टीका करा, तुम्ही मला किती शिव्या द्या, तुम्ही युट्यूबला किती वाक्य पाठवा, मी नाही बोलणार. माझी तुम्हाला विनंती आहे, महिलांनो, हा तुमचा लाडका भाऊ, ह्या माझ्या लाडक्या बहिणी, ह्या लाडक्या बहिणींच्या केसाला धक्का, त्या महिलांच्या जीवाला धक्का, अशा प्रकारचा आरोप करतो. आणि पत्रकार मित्रांनो, याचा सर्व मुद्द्यावर पत्रकारांना बोलू द्या. आमच्या ताकद असली पत्रकारांना मारा करणार इकडं. बघा ताकद, बघा महिला, बघा ताकद. आणि म्हणून आजही सांगतो, महिलांना समाजाची मदत निवडून येत असेल तर जोरदार वाजवा. अरे कशाला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी काम करतोय. अपघात झाला, देवरामलाने सुटला. धरणात पोलीस बुडवला, देवरामलाने सुटला. अरे बनकर फाट्यावरती माझ्या आया बहिणींचा अपघात झाला, 25 महिला जखमी, 2 महिला जागेवर ठार झाल्या. कुणी नाही आला रे, कुणी नाही आला, फक्त देवराम गेला. देवराम जाणार आहे आणि तुमच्या पाठीशी मी उभा आहे. मधून जाया इवंताच्या सरपंचावर फेजवर माहिती आहे आल्या या जामदेव ते बाहेर घेत्या आल्याबद्दल जरा या मधून जाया. म्हणून माझी विनंती आहे, आता कार्यक्रम होईल, या ठिकाणी प्रत्येकजण 2-2 मिनिटं बोलतील आणि जो अफवा इकून तुकून बाहेर काढलेला त्यांचे उत्तर कार्यकर्ते देतील. मी नाही त्याच्यात बोलणार. तेवढा मशाला गेला तर इथं आज 5,000 लोक आहेत, बाहेर अजून 1,000 लोक बाहेर उभी आहेत. 5,000 लोक आहेत, 5,000 लोक हांडवेल साधला नाही, काय नाही, बाहेर काढायला जागा नाही. ही लोक का जमले लोकांना माहिती. सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन माझं काम करणार आहे. कोण कुठला जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, सगळ्यांचा रक्त एकच आहे. फक्त भांडवल करतात. तेवढा बोलायला ऐकत नाही ना, काहीतरी यायचा आणि एका माणसाचं ऐकून मी करतो. आमदार साहेबांना धन्यवाद आहे. अतुलचे बेंके साहेब, बेंके साहेब तुम्हाला आमदार तुम्ही आमची साथ सोडू नका असं या ठिकाणी बेंके साहेबांचा काम करावा. अतुल साहेब ही 4 पाळी जाऊ द्या, तुम्हाला 5,000 लोक आणतो. तुमच्या बुद्धीने फिरतात ना, हे 5 जण जाऊ द्या. किती हजार आणणार? 5,000 वाढवा. ही जनते, ही ताकद आहे. अरे किती लावा ताकद, वादा नाही वाटत, वादा नाही वाटत. म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला माझी गाठ आहे, तिकीट अजितदादा आपली देणार आहे, अतुलदादा आपल्याला देणार आहे. पण आपली तिकीट कट करण्यासाठी खोटे मिळाले येतात. खोटे माहिती ना आपल्याला खोटा बोला. अरे खोटा बोल कुठे का एवढे माणसं 5,000 आणायची ताकद आहे का? स्वतःच्या खर्चाने आले तुम्ही. खोटे मेळावे घेऊन खोटी टीका करून या ठिकाणी आमचे पोपटदादा आहेत, नाणेगुज आहेत, पाटील सगळे माणसं त्यांची नावं घेतात, सगळे बोलतील. मी माझ्या महिलांना सांगू, अजूनही महिला चालेल बघा, या पुढे या. ताई घाबरायचं नाही, आपला माहित आहे
त्यांच्यावर बोलायचं नाही. ज्याची गोडी शेवा गोड असेल ना शिवरात्र भरणारे, कोण गोडी शेवा आली, कोण खजूर आली, कोण रेवडी आली. ज्याची गोड आहे ना त्याची खुशी 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 घेतली, त्याची माहिती खुशी 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 जोरदार टाळ्या. जरा मीडियावाल्याने माझी विनंती, जाऊ द्या आमचा निरोप बाजीदारांचा, जाऊ द्या आमचा निरोप अतुल शेख, कारण अतुलच्या वतीने जी माणसं चार पाहतात आम्ही हे पक्ष सोडणार. तेवढा आमच्या तिकीट दिलं आम्ही पक्ष सोडणार. पण अतुल शेख तुम्ही आम्हाला अधिकार द्या, तिकीट द्या, तुम्हाला आम्ही आमदार करणार, आमदार करणार सांगतो ना. म्हणजे आज दोघांचा भांडण तिसऱ्याचा लाभ. म्हणून अतुल शेख आता डोळे उघडा. जर अतुल शेखला आमदार करता ना जोरदार करा. बाकी नाही ना काही. अतुल शेख तुम्ही यांचं ऐकू नका. हे 4-5 जण जातात ना, याला दिलं घरी सुखी राहू द्या, दिलं घरी सुखी राहू द्या. तुम्हाला मी हे पांघर गेले ना, तुम्हाला 5 मत आणतो मी, काळजी करू नका. या ठिकाणी माझ्या खडकवाड जिल्ह्याचे मंडळ या ठिकाणी करता आलेले आहेत, स्वातंत्र्य आले. सर्वांना धन्यवाद. एकदा सर्व मंडळींनी पत्रकार सगळे आले, पत्रकारांचा संदीप भाऊ चालू आहे तुम्हाला. पंढरीनाथ या ठिकाणी कडक सर, टाटा असतील, मोदार सर असतील, आमचे किरण भाऊ असतील, आमचा सौरव असेल, सगळे पत्रकार आले. मित्रांनो हे मीडियाला दाखवा, खरं आणि खोटं आपलं दाखवा आणि सोबत दाखवा. आणि इथं आपल्याला पुढे जे केलंय बरं का, ते आपल्याला होते ना ते सगळे पाकिटवाले. कोण होते? पाकिटवाले. इथं आहेत ना या सर्वसामान्य माझ्या महिला यांना पाकिट दिलेलं नाही, यांना पाहिजे फक्त वाद. आणि म्हणून असं प्रकारचं प्रस्ताव मी या ठिकाणी केलेलं आहे. मी त्यांच्यावर टीका करणार नाही, मी त्यांचं नावही घेणार नाही आणि त्यांचं नाव घेण्याची लायकीची नाही. अतुल शेट्टी सांगणार आहे का तिकीट आता निवडणूक कधी लागू शकते, कधी तिकीटवर मला हे तिन्ही तिकीट द्या, तिन्ही तिकीट देऊन आणणार, तिन्ही तिकीट देऊन आणणार ना, आणणार ना. मग त्यांना दाखवू आपण. शेटला कोणीतरी निरोप सांगा, पण अतुल शेट चांगला विचारा. जाऊ द्या, चुकून आपल्या भांडणामध्ये त्यांना जरी झालं तरी अतुल शेटला आमदार करण्याची जबाबदारी आपण घेणार. अतुल शेटने अजितदादांनी निर्णय घ्यावा आणि या तिन्ही तिकीटाला लागण्याची फोकस आला हे आपल्या विचाराने आपण ठरवू. असो, अधिक तर काही बोलत नाही. अतिरिक्त बरेच ऐकायचे. परत एकदा जय शिवाजी, जय भवानी, जय आदिवासी, जय महिला. एक बोलता पुढे द्यायचा वरात करू म्हणजे मी खुशी खुशी, अगदी खुशी खुशी. हा माझ्या बहिणीनं, लाडक्या बहिणीनं अगदी खुशी. प्रत्येकीचा मोठा आवड हातवर गेला पाहिजे. मी म्हणणार आहे, मी पुढे म्हणाल, तुम्ही मागे म्हणा अजित दादा आवाज गेला पाहिजे, आतून शेटला गेला पाहिजे मोठ्या आदिवासी जुटीचा, आदिवासी जुटीचा. धन्यवाद.